19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुढीपाडवा. चैत्र महिना सुरू होतो. मराठी नवीन वर्ष ह्याच दिवसापासून सुरू होतं. अर्थात आपण सगळेजण सज्ज झालो आहोत गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी. पण चैत्र महिना हा आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. कारण गुढीपाडवा आहे, त्याच्याबरोबर आपल्या महाराजांचा मालकांचा प्रगट दिन आहे. त्याच्याच बरोबर येतं ते रामनवमी आहे, हनुमान जन्मोत्सव आहे. चैत्र महिना ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्वाचे आहे, त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र सुद्धा आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्वाचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमा म्हणजे 2 एप्रिल हनुमान जन्मोत्सव पर्यंत काय सेवा करायची आहे कुलदेवीची, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर चैत्र पौर्णिमा बघा, प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते. आता चैत्र नवरात्री खरं तर ती 19 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत आहे. पण खरं तर आपल्याला चैत्र पौर्णिमेपर्यंत आई भगवतीची सेवा करायची असते. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र मध्ये आपण व्रतांचं पालन करत असतो, जे काही नियम आहे ते करत असतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला ह्या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा करायचे असतात. आता सगळ्यांच्याच घरात घटस्थापना होते असं नाही. बऱ्याच घरात चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा घटस्थापना केली जाते, जी चैत्र नवमी पर्यंत असते, म्हणजे 17 तारखेपर्यंत असणार आहे. तर आता आपल्याला जर तुमच्या घरात आपल्याकडे जर घटस्थापना करायची घटस्थापना करायची पद्धत नसेल तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता. चैत्र नवरात्रीपर्यंत अखंड दिवा आई भगवतीच्या नावाने तुम्हाला तो तुमच्या घरात लावायचा आहे. मंगल कलश प्रत्येकाच्या घरात असतो आणि जर तो नसेल तर ह्या चैत्र नवरात्रीपासून तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सव आपण करत असतो, देवीचा कुळाचार मानपान करत असतो, त्याच पद्धतीने चैत्र नवरात्री पासून सुद्धा, पण खरं तर हा जो कुळाचार आहे हा चैत्र पौर्णिमेला केला जातो. आधी कसं व्हायचं, आपण म्हणजे शारदीय नवरात्रामध्ये आपण दसऱ्याला किंवा नवमीलाच कुळाचार करतो, पण इथे आपल्याला चैत्र पौर्णिमेला कुळाचार करायचा असतो. वणीच्या देवीची पण यात्रा असते, हे जे काही नाशिक जिल्ह्याचे लोक आहेत त्यांना माहिती आहे. आणि चैत्र महिना वणीला खूप गर्दी असते, लोक कुठून कुठून येतात. म्हणजे खरंच तुम्ही भाग्यवान आहात. आणि असेल आई भगवतीची इच्छा तर आपण नक्कीच जाऊया. गेले तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. आता सेवा काय करायची बघा ताई, आता काय होतं ना, प्रत्येकाच्या घरात प्रत्येक गोष्टी पालन होतात असं नाही. पण शक्यतो ह्या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं. घरात धूम्रपान मद्यपान होणार नाही याचं पालन करावं. आता ताई आमच्याकडे पाळत नाही मग त्यांना खाऊ द्या, तुम्ही सेवा करा. संसारिक अडचणी, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ताई, लग्न जमत नाही ताई, मुलाबाळांची अडचणी आहे किंवा पैशाची तंगी आहे, आपल्या घरात व्यवस्थित कुळाचार झाला नाही, कुळदेवीचा व्यवस्थित कुळाचार झाला नाही, तर ह्या अडचणी निर्माण होतात. भले तुमच्याकडे चैत्र महिन्याचा कुळाचार केला जात असेल किंवा नसेल, तुम्ही सेवा आवर्जून करू शकता. आता आमच्याकडे पण घटस्थापना केली जात नाही, पण आमच्याकडे चैत्र पौर्णिमेला कुळाचार केला जातो. माझ्या माहेरी तर चैत्र पौर्णिमेला सुद्धा कुळाचार केला जात नाही. पण ज्या काही गोष्टी आहे, म्हणजे माझी आई पाठ करत असते दुर्गा सप्तशतीचे, केंद्रात जाऊन सामूहिक पाठ करणं वेगळं आहे. ज्यांना इच्छा आहे की ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सव मध्ये माझे 14 पाठ झाले, त्याच पद्धतीने ह्या चैत्र नवरात्र उत्सव मध्ये पण माझे 14 पाठ व्हावे. सामूहिक पाठ तुमच्या संकल्पामध्ये तुम्ही ऍड करू शकत नाही. केंद्रात सामूहिक पारायण चालू आहे आणि नवरात्री नंतर म्हणजे या गुढीपाडव्यानंतर सुद्धा चैत्र पौर्णिमेपर्यंत सामूहिक पाठ चालू असतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिथे जाऊन करू शकता किंवा तुमच्या घरात करू शकता. नाही तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये 1 पाठ करा, 3 पाठ करा, 5 पाठ करा, 9 पाठ करा, 14 पाठ करा, 11 पाठ करा. तुमची इच्छा जेवढे होईल तेवढी. तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे, नाही जमत तर रोज 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठण करायचं आहे. त्याच्याच बरोबर कुंकुम अर्चन, अगदी कुळदेवीचा फोटो असेल, टाक असेल. आता ताई आम्ही चैत्र नवरात्र करत नाही, मग आपण फोटो हलवू शकतो का? तुमच्या घरात जर चैत्र नवरात्र करत नाही तर तुम्ही टाक एका साईडला ठेवायचा, 9 दिवस त्याच्यावरच कुंकुम अर्चन करायचा, थोडंसं ते कुंकू बाजूला काढायचं, तेच कुंकू तुम्ही वारंवार वापरू शकता, काहीच हरकत नाही. या पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. नाही तर मग श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करायचं, ते कुंकू काढून घ्यायचं, परत दुसऱ्या दिवशी तेच कुंकू वापरायचं. अशी तुमची 15 दिवस किती सुंदर सेवा घडेल. आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करणं ही खूप प्रभावी सुंदर अनुभव देणारी सेवा आहे. बऱ्याच घरात दर पौर्णिमेला कुंकुम अर्चन केलं जातं, बऱ्याच घरात दर शुक्रवारीही कुंकुम अर्चन केलं जातं. संसारिक अडचणी, संसारिक जबाबदाऱ्या सांभाळून
आपण आपल्या ज्या काही सेवा आहेत त्या करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. आता एक महत्वाचं की आपल्याला काय करायचं आहे, तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आई भगवतीची सेवा करायची आहे. ती नसेल शक्य होत ना, तर रोज एक माळ तरी नवारण मंत्राची करायची. आणि एक उपाय तुम्हाला सांगते. घरात कापूर 2 लवंगा असतात. लवंगा अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला, आपल्या कुळदेवीला सुद्धा. आता ते लवंगाचं अर्चन वगैरे ते मी तुम्हाला नक्की नंतर सांगते. आज ना ह्या 15 दिवस फक्त मी सांगते म्हणून, ती चला कुणीतरी आले काहीतरी सांगते म्हणून मी सांगते म्हणून करा. 2 भीमसेनी कापूर असेल किंवा 1 कापराची वडी. भीमसेनी कापूर बऱ्यापैकी मोठे असतात. 1 वडी घ्या, त्याच्यावर 2 लवंगा ठेवा, त्या जाळायच्या. आणि काय करायचं, नवार्णव मंत्र किंवा तुमच्या कुळदेवीचा कुठला जो मंत्र तुम्हाला माहिती आहे त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता ज्यांना मंत्रच माहिती नाही आहे त्यांनी ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे. तुमच्या कुळदेवीचा जो मंत्र तुम्हाला माहिती आहे तो तुम्हाला संपूर्ण भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा शांत होईपर्यंत पठण करायचं आहे. ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे. अतिशय सुंदर सेवा आहे. काहीच नाही, सॉरी, तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा किंवा दुपारी करा, जसं तुम्हाला जमेल. पण शक्यतो ना देवपूजा झाल्याच करा. त्याला काही 2-3 मिनिटाचं काम आहे. तुम्ही फक्त तुमच्या कुळदेवीच्या नावाचा मंत्र जप करायचा आहे. ते शांत झालं तर जे काही लवंग उरतं तर ते तुम्ही बाजूला तुम्हाला काढून ठेवायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्ही ही सेवा करून बघा, खूप सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. आई भगवतीची सेवा, आपल्या कुळदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे. परमेश्वराच्या कृपेने कधी कधी असं होतं की सगळं व्यवस्थित आहे, नोकरी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, मुलगी चांगली आहे, तरीही विवाह समस्या आहे. जेव्हा आपण केंद्रात एखादा प्रश्न मांडतो तेव्हा आधी आपले देव तपासले जातात. त्याच्यावर तुमची कुळदेवी खरंच ती आहे का ते बघितलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला सेवा दिली जाते. आज असंख्य महिला आहेत जे 108 दुर्गा सप्तशती ग्रंथात, तर कुलदेवीची सेवा करून आपल्या कितीतरी अडचणी कमी होतात. तुम्ही आपल्या घरात बऱ्याच वेळा सेवा केली जात नाही किंवा जे काही कुळाचार आहे ते केल्या जात नाही किंवा रोजही कुलदेवीची सेवा करणं शक्य होत नाही. पण जेव्हा चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री, रोज 1 माळा तरी नवार्णव मंत्र, आपल्या आई भगवतीचं आठवण करून देणं, कृतज्ञता व्यक्त करणं, ह्या गोष्टी रोज केल्या पाहिजेत. याने खरं सांगते, हळूहळू तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होते. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.